ला जाण्याच्या आधी आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात आणि जर केल्यात तर नक्की तुमचं जे समर व्हॅकेशन आहे ते एकदम छान होईल आणि तुम्ही आणि तुमचं जे बाळ आहे ते छानपैकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतील. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता समर सीझन चालू आहे आणि समर सीझनमध्ये कोण ट्रिप किंवा व्हॅकेशनसाठी प्लॅन करत नाही, ते पण आपल्या बेबीसोबत. तर नक्की हा व्हिडिओ बघा. कारण जेव्हा आपण बेबीला घेऊन व्हॅकेशनला वगैरे जातो ना, तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायला आपण रिसॉर्टवरती जात असतात. कारण मुलांना सुट्टी असते. पण सगळ्यांना व्हॅकेशन एन्जॉय करायचंय, म्हणजे आईला पण करायचं आणि बाळांना पण करायचं, म्हणजे मुलांना पण करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, टिप्स जर लक्षात ठेवल्या, तर तुमचं व्हॅकेशन एकदम छान होईल आणि तुम्ही सगळे छान एन्जॉय करू शकाल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जेव्हा व्हॅकेशन प्लॅन करतो, तर कुठला तरी छान रिसॉर्ट वगैरे प्लॅन करत असतो. म्हणजे तिथं रिसेंटली आता मी एका रिसॉर्टवरती जाऊन आलेली आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणून म्हटलं, जर तुम्ही प्लॅन करत असाल व्हॅकेशन एक छानशा रिसॉर्टवरती राहण्याचा वगैरे, तर रिसॉर्टचे ना काही नियम्स असतात, काही रूल्स असतात. प्लस काही गोष्टी आपण कॅरी करायच्या असतात जाताने आणि तिथे राहिल्यानंतर काही गोष्टी पाळायच्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण रिसॉर्ट बुक करत असतो ना, त्यावेळेस तुम्हाला बघायचं आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय-काय आहेत. तर बऱ्याच वेळेस आपण फक्त रिसॉर्ट असं ना बुक करत जातो, बट आपण त्याचे रूल्स रेग्युलेशन व्यवस्थित वाचत नाही आणि मग तिथे गेल्यानंतर काही पचका वगैरे होण्यापेक्षा की रिसॉर्टचे काय काय रूल्स आहेत, कारण प्रत्येक रिसॉर्टचे हे वेगवेगळे रूल्स असू शकतात. आता आपण जर बेबीला सोबत घेऊन जाणार असेल आणि बेबी जर छोटा असेल, तर तिथे इन्क्वायरी करा की रिसॉर्टमध्ये की तिथं तुम्हाला जे क्रिब्स आहेत किंवा मग बेबीचे हाय चेअर असणार आहे का, म्हणजे जे फूड वगैरे ज्यावेळेस बेबी घेणार आहे तर हाय चेअर वगैरे अवेलेबल टाइमचा कुठल्या कुठल्या आवर्स असणार आहेत. कारण आपणच फक्त त्या रिसॉर्टमध्ये नाही राहणार आहोत, बाकीचे पण गेस्ट असतात. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या तुम्ही चेक करून घ्यायच्या रिसॉर्टमध्ये जाण्याच्या आधी, की तिचं क्रिब्स, हाय चेअर आणि बेबीचा प्ले टाईम वगैरे त्याचे किती तासाची गोष्ट म्हणजे पूल वगैरे बघत असतो स्विमिंगसाठी, बेबीला खेळण्यासाठी. पण नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण पूलचा विचार करतो त्यावेळेस बेबीला त्या पूलपासून थोडंसं बाजूला ठेवायचं. म्हणजे तुमचं लक्ष असायला पाहिजे. कारण आणि मेन म्हणजे ज्यावेळेस पूलचा टायमिंग जो असतो तेही तुम्ही चेकआउट करा. कारण पूर्ण 24 अवर्स पूल्स काय हे काय बऱ्याच ठिकाणी ना असतात, बऱ्याच ठिकाणी नसतात पण. कारण प्रत्येक रिसॉर्टचे रूल्स हे वेगवेगळे असतात. तर पूलचा जो टायमिंग असणार आहे, प्ले टायमिंग तो किती वेळ असणार आहे, अडल्ट आणि बेबीचे जे पूल्स आहेत ते सेपरेट आहेत का? प्लस बेबी जे पूल जे असणार आहे त्याचा क्लिनिंगचा टायमिंग किंवा घाण वगैरे असते त्यांना ते साफ करायचं असतो. त्या टायमिंगच्या वेळेस तुम्ही तिथे तुमच्या बेबीसोबत इथे अवेलेबल नसायला पाहिजे. म्हणजे जर तुमचं थोडं जरी लक्ष इकडे-तिकडे झालं तर बेबी पूलकडे जाऊ शकतो आणि काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या चेकआउट करूनच जा. रिसॉर्टची नॉईज पॉलिसी जी आहे ती नक्की चेकआउट करा. कारण रिसॉर्टमध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजूनही बाकीचे गेस्ट असणार आहेत. रिसॉर्टची नॉईज पॉलिसी काय असणार आहे? किती वेळ तुम्ही तुमचं जे तुम्ही जर म्युझिक वगैरे काही प्लॅन करत असाल, तर किती वेळ तुम्ही तिथे ह्या गोष्टी यूज करू शकता. डान्स असेल किंवा म्युझिक सिस्टम वगैरे असेल, तर हे नक्की त्याचा टायमिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि त्या रिसॉर्टची जी आहे सो अँड सो रिसॉर्ट त्याचा रिस्पेक्ट नक्की करा. मोस्टली काय होतं, की इव्हनिंगच्या टायमिंगला जे आहेत बरेचसे गेस्ट बाहेर येतात. कोणाला डिनर करायचं असतं, कोणाला म्युझिक एन्जॉय करायचं असतं. तर तुमचं जे म्युझिक आहे ते खूप लाऊड नसायला पाहिजे. बाकीचे जे गेस्ट आहेत त्यांना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर नक्की तुमची ट्रिप आणि इव्हनिंग छान होईल. तर ज्यावेळेस तुम्ही रिसॉर्टकडे जाताय, तर जायच्या वेळेस तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं हे एक महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की चेकआउट करा आधीच कॉल वगैरे करून, इन्क्वायरी करून, की तिथे बेबीच्या हाय चेअर किंवा क्रिब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत की नाही आणि तुम्हाला काय-काय पॅक करायचं हे महत्त्वाचं आहे. पॅकिंग जी आहे तुमची स्मार्टली पॅकिंग करा. म्हणजे जर तुमच्यासोबत बेबी असणार आहे, त्याच्यासोबत फॉर्म्युला मिल्क असेल किंवा तुमचं ब्रेस्ट मिल्क असेल, त्या हिशोबाने तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या. त्याच्या व्यतिरिक्त वॉटर बॉटल असेल किंवा त्याचं काही फूडचे काही डब्बा असेल ज्याच्यामध्ये तुम्ही देत असाल. अ, बऱ्याच वेळेस काय होतं, बेबी तिथल्या युटेन्सिल्स जे असतात, भांडी त्याच्यामध्ये खाणार नाही याची तर तुम्हाला गॅरंटी असेल, तर तुमचे काही कलरफुल वाटी, चमचा असेल ते तुम्ही कॅरी करा.
प्लस बेबीचं काही छोटंसं मिडवेमध्ये जर स्नॅक्स वगैरेची जर सवय असेल, नॉर्मली असतेच मुलांना खूप वेगवेगळ्या गोष्टी खायची इच्छा होत असते. तर तुमचं जे घरचं हेल्दी स्नॅक जे आहे, ते तुम्ही नक्की सोबत ठेवा. म्हणजे तुम्हाला काही तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण बऱ्याच वेळेस असं होतं तुमचे जे रिसॉर्टचे जे ठिकाणं असतात, ते थोडे सिटीपासून थोडे काही लांब असू शकतात. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही ह्या गोष्टी नक्की कॅरी करा. मेडिसिन्स वगैरे हे जे आहेत, हे मेडिसिन्स वगैरे बेबीचे असतील, तर हे तुम्ही सोबत कॅरी आता तुम्ही जिथे राहताय तिथून तुमचं जे रिसॉर्ट जे आहे 2 तासावरती आहे किंवा 3 तासावरती आहे किंवा किती तास लागणार आहे, हे तुम्ही माइंडमध्ये ठेवा आणि त्या हिशोबाने तुमच्यासोबत तुमचा बेबी असणार आहे. तुम्ही आणि तुमचा बेबी खूप स्ट्रेसफुल होऊ नये आणि स्ट्रेसमध्ये जाऊ नये, चिड वगैरे कोणाची होऊ नये, त्या हिशोबानेच प्लॅन करा. म्हणजे ट्रॅव्हल टाईम जो आहे तो तसा मॅनेज करा. म्हणजे तो रिसॉर्ट जो आहे, तो तिथं पूल वगैरे तर बेबीचा असणार आहे की नाही हे तर मी तुम्हाला सांगितलं. जे बऱ्याच ठिकाणी ना मुलांचे प्ले एरिया असतात, नर्सरी वगैरे असते. चिल्ड्रनसाठी सर्व्हिस दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टी एकदा चेकआउट नक्की करा. आता फायनली तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये पोहोचले आहे आणि पहिले चेक करा रूम वगैरे सगळी छान वगैरे आहे की नाही, कारण तुम्ही पे केलेलं असतं. त्याच्यामुळे सगळ्या फॅसिलिटीज छान अवेलेबल आहे की नाही हे पहिले चेक करायचं. दुसरं आहे की आपण ज्या रिसॉर्टमध्ये राहत आहोत तिथं बाकीचे पण गेस्ट आहेत. तर त्या हिशोबाने बिहेव करा. म्हणजे बेबी असतील किंवा तुम्ही असाल तर असं केलं तर जे कोणी रिसॉर्ट ओनर असतात किंवा जे सर्व्हिस देणारे असतात त्यांनाही छान वाटतं आणि आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या अम्युनिटीज ज्या आहे बेबीसाठी त्याचा जास्तीत जास्त ॲडव्हांटेज घ्या. म्हणजे असं हाय चेअर झालं किंवा मग बेबी पूल झालं किंवा मग बेबी फूड वगैरे झालं आणि कुठल्याही गोष्टी अ, जे आहेत आता तुम्हाला काही हेल्प वगैरे पाहिजे असेल तर स्टाफकडनं नक्की हेल्प घ्या. स्वतःची स्वतः काही गोष्टी करायला जाऊ नका. कारण ते तुमच्या सर्व्हिससाठीच असतात. त्याच्यामुळे रिस्पेक्ट त्यांचाही रिस्पेक्ट करा आणि खूप आरडाओरडा न करता रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशी तुम्हाला काय हवंय, काय नको ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, तर सगळं छान होईल ना, की बरेचसे क्राउड असतो बऱ्याच ठिकाणी. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो छोटा बेबी आहे त्याच्यासोबत नेहमी राहायचं आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. तुमच्याही 1 सेकंदासाठी पण तो इकडे-तिकडे जायला नको. कारण बऱ्याच ठिकाणी रिसॉर्ट तुमची रूम वरती असू शकते, ओटा असू शकतो. खाली बेबी पडण्याचं चान्सेस असू शकतात आणि जर बेबी अजून चालत नाहीये, फक्त क्रॉल वगैरे करतोय, तर ते स्टेअरकेस वगैरे असतात. नवीन ठिकाणी बेबींना खूप उत्साह वाढतो त्यांचा आणि ते इकडे-तिकडे बघायलाच रेडी असतात, फिरायला रेडी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे बेबीवरती, की ते इकडे-तिकडे जाणार नाही आणि जवळच पूल वगैरे असतात, गार्डन वगैरे असतात, झाडं वगैरे असतात. तर लक्षात ठेवायचं आहे बेबी तुमची थोडीशी नजर न हलता बेबी पूलकडे जाईल किंवा झाडांकडे जाईल किंवा काही गोष्टी फेकेल, तर ह्या गोष्टींमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही तुमचा जे बेबी आहे तो किती वर्षाचा आहे, त्याचं एज काय आहे, त्या हिशोबाने त्यांच्या अकॉर्डिंगली तुम्ही तिकडे जायच्या आधीच आहे ना, त्याच्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन करा. म्हणजे बेबी पण खुश राहतील आणि ते अजून एन्जॉय करू शकतील त्यांचे समर व्हेकेशन. म्हणजे आता डिपेंड्स अपॉन युअर एज ग्रुप म्हणजे जर बेबी जर थोडे मोठे असतील जे खेळू शकतात, इझिली खेळू शकत असतील, मग त्यांच्यासाठी त्यांचे जे काही बॅट, बॉल किंवा मग काय असेल अजून खेळण्याचे आयटम्स, तर ते नक्की कॅरी करा. म्हणजे बेबीला त्या हिशोबाने त्यांच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांचे जे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या नक्की प्लॅन करा आणि जर तुमच्यासोबत तुमचे अजूनही फॅमिली मेंबर्स असतील आणि त्याच्यामध्ये अजून बेबीज असतील, तर नक्की त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज वगैरे स्किनची काळजी घ्यायलाच लागते. तसंच आपल्या बेबीसाठीही काही काळजी घ्यायला लागते. त्याच्यासाठी ना कॅप म्हणा, सनस्क्रीन आहे किंवा मग समर फ्रेंडली जे ड्रेसेस वगैरे आहेत ते नक्की कॅरी करा. पूलमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी पूलचे जे ड्रेसेस येतात ते कॅरी करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ईझी जातील. त्यांचे काही मेडिसिन्स वगैरे असतील ते नक्की कॅरी करा. म्हणजे तिथं जवळपास तुम्हाला मेडिकल स्टोअर मिळेल की नाही याची गॅरंटी नसते आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला तुम्हाला ज्या वेळेला मेडिसिन हवी त्याच वेळेला लगेच स्टाफ आणून देईल की नाही याची गॅरंटी नाहीये. कारण वेळ लागू शकतो. तर तुमच्यासोबत आहे ना बाकीचे पण गेस्ट असतात तिथे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला जे ज्या गोष्टी कॅरी करायच्या आहे सन प्रोटेक्शनसाठी त्या तुम्ही ग्लासेस म्हणा, समर फ्रेंडली ड्रेसेस, कॅप वगैरे,
सनस्क्रीन वगैरे ह्या गोष्टी नक्की कॅरी करा. आता ह्या दिवसांमध्ये ना ट्रॅव्हलिंगमध्ये असेल किंवा तिथं गेल्यानंतर का होईना हायड्रेट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे बेबीसाठी. त्याच्यामुळे जर तो पाणी वगैरे जर पीत असेल, तर त्या कंटिन्यूअस सिपवर नाही, सिप-सिप का होईना पण पाणी देत राहा मधून-मधून. म्हणजे तो हायड्रेटेड राहील बेबी आणि तुम्हीही नक्की हायड्रेटेड राहा. पॅक करायला विसरू नका. ती म्हणजे तुमचं फर्स्ट एड किट. तर फर्स्ट एड जे किट असतं ते. तर काही इमर्जन्सीसाठी वगैरे हे किट असणं सगळ्यांजवळ ॲज अ पॅरेंट हे महत्वाचं आहे. तर मी सुद्धा कॅरी केलेलं होतं. तर फर्स्ट एड जे किट आहे, त्याच्यामध्ये जे बेसिक मेडिसिन्स असतात ते कधीही कामं येऊ शकतात. कारण लास्ट मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर माझं अचानक पोट वगैरे खराब झालेलं फूडमुळे. तर मला ते किट खरंच खूप कामं आलं. तर बेबीसाठी फर्स्ट एड किट आणि तुमच्यासाठी सुद्धा फर्स्ट एड किट नक्की सोबत ठेवा, कॅरी करा. म्हणजे तुम्हाला तुमचं जी जर्नी आहे तुमचे जे समर व्हॅकेशन जे तुम्ही प्लॅन करताय 1-2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी ते एकदम छान होईल. तर रिसॉर्टला जाण्याच्या आधी आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात आणि जर केल्यात, तर नक्की तुमचं जे समर व्हॅकेशन आहे ते एकदम छान होईल आणि तुम्ही आणि तुमचं जे बाळ आहे ते छानपैकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतील. तुमचा एखादा छान एक्सपिरियन्स जो आहे, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स जो आहे रिसॉर्टच्या, तो नक्की मला एका वाक्यामध्ये कमेंट करून सांगा. सो हा व्लॉग जो आहे मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एका एक्साइटिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून जा. बाय बाय.